श्री स्वामी समर्थ. आपण देवाजवळ काय प्रार्थना करावी किंवा आपण काय मागितल्याने देव आपल्याला प्रसन्न होईल. आपण प्रत्येक वेळेस आपण जेव्हा प्रार्थना करतो, आपण बरेच वेळेस काय करतो, मला हे दे देवा, मला ते दे, मला पैसा दे, मला चांगले मार्क्स मिळू दे, माझा संसार सुखाचा होऊ दे, माझ्या नवऱ्याचं हे होऊ दे. आपण अनेक प्रकारची आपण प्रार्थना देवाला करतो. पण नेमकं आपण देवाला कशी प्रार्थना केली पाहिजे, काय मागितलं पाहिजे देवाजवळ, हेच आज मी सांगायचा तुम्हाला प्रयत्न करणार आहे. बघा, तो अंतर्यामी आहे, तो परमात्मा आहे. त्याला सर्व ज्ञात असतं का आपल्या लेकरांना काय हवंय, कारण ती आपली आई असते. त्याचप्रमाणे आपण फक्त देवाला एवढंच मागावं का हे श्री स्वामी समर्थ महाराज, तुम्ही फक्त मला एवढंच द्या की तुमचं नाम स्मरण जे आहे ते माझ्या तोंडी शेवटच्या श्वासापर्यंत असावं. श्वास संपल्यावर पण काही जर जग असेल तर तिथे सुद्धा तुमची साथ मला हवी. बस एवढंच मला द्या. आणि दुसरं म्हणजे का तुमच्या चरणात बस धुली कणा एवढी जागा जरी मला मिळाली तरी मी खूप सौभाग्यशाली समजेल स्वतःला. अजून आपल्या मागण्या, आपल्या अपेक्षा तर काही कमी, म्हणजे आपल्या अपेक्षांना तर काही अंतच नाहीये. त्यापेक्षा आपण देवाला जर हे मागितलं का देवा फक्त मला तू हवा आहेस, बस महाराज मला तुम्ही हवे आहात, मला जगात काही नको, मला फक्त तुम्ही स्वामीमय करून टाका, बस एवढंच मला तुम्ही द्या. तुम्ही माझी आई आहे, तुम्ही तर सर्वच जाणता. आपण जर अशी प्रार्थना देवाला केली तर मला असं वाटतं का ती लवकर देवापर्यंत पोहोचते. नाहीतर आपल्या मागण्या ह्या अंत संपणार नाहीये. त्यापेक्षा आपण देवाला ही जर प्रार्थना केली तर नक्कीच आपल्याला देव कधी ना कधी आपल्याला भेटतो, कोणत्या ना कोणत्या रूपात मिळतो. तर मला असं वाटतं का ही प्रार्थना करा आणि आपण श्री स्वामी समर्थांच्या चरणी धुली कणा एवढी जरी जागा मिळाली तरी भरपूर आहे. श्री स्वामी समर्थ.